भाजप प्रदेशाध्यक्षांना बंगला तर सर्व पक्षाध्यक्षांनाही द्या, अंबादास दानवे। गोंदियात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले। भाजप प्रदेशाध्यक्षांना सरकारी बंगला मिळत असेल तरच सर्व पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनाही तो मिळायला हवा अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच नवनीत राणा, लाडकी बहीण योजना, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि नवनाथ बन यांच्या वक्तव्यांवरही त्यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर जोरदार टीका केली आहे। पाहूया ते नेमकं काय म्हटलेत अंबादास दानवे। मंदिराचं नेतृत्व झेपत नसेल तर चाव्या आमच्याकडे द्या, असं संजय राऊत साहेबांनी आज सकाळी बोलले होते। त्यानंतर जे भाजपचे प्रवक्ते आहेत नवनाथ बन, त्यांनी जर तुमच्याकडे जर चाव्या गेल्या तर तुम्ही पुन्हा घोटाळे कराल आणि देखील याचा अर्थ त्यांनी घोटाळे केलेले हे त्यांनी कबूल केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीचाच याच्यात सहभाग आहे, कारण भारतीय जनता पार्टीनंच या मंदिराचं निर्माण केलं। भारतीय जनता पार्टी म्हणतात तर मंदिर कोणाला सांभाळ दिले त्यांनी? ते भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री, जे कोणी चंपतराय हे भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री आहेत। आजही भारतीय जनता पार्टीचंच कंट्रोल या मंदिरावर आहे। आता चंपतराय गेले, दुसरे जे आले ते मला असं वाटतं एक चोर गेला आणि एक डाकू आला, अशा प्रकारचं तिथली आत्ताची स्थिती आहे। मंदिरातल्या साध्या कर्मचाऱ्यापासून तर मोठ्या ट्रस्टी पण सगळे करोडपती बनलेले आहेत। हा जनतेच्या श्रद्धेचा पैसा आहे आणि म्हणून मला असं वाटतं हे बन फन असे चिल्लर लोक जे आहेत बोलतात। मला असं वाटतं या शिवसेनेचं या आंदोलनात सहभाग आहे। ज्या सगळ्यांनी हात वर केले होते त्या जबाबदारी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबच आहे। सर, सरकारी बंगल्यावरून चढावड सुरू झाली आहे। उपसभापती सचिन अहिर यांना आता 2 बंगले त्यांनी ट्राय केले, ते मिळाले तर आता त्यांना फ्लॅट देण्यात आलेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे त्यांना बंगला मिळाला होता आणि हा बंगला भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांच्या ताब्यात आहे। जर भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षाला बंगला मिळत असेल तर सगळ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना बंगले मिळाले पाहिजे। एक, भारतीय जनता पार्टीचं राज्य हे जनतेचं राज्य, बंगला असेल सगळे असेल हे जनतेच्या मालकीचे आहे। तेव्हा भारतीय जनता पार्टीनं प्रदेशाध्यक्षाला कोणताही बंगला देण्याची आवश्यकता नाही। द्यायचं असेल तर सगळ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला द्या ना। खरं तर अशा पद्धतीनं प्रदेशाध्यक्षाला भारतीय जनता पार्टीनं बंगला दिलेला आहे, तो चूक आहे, एवढंच मला सांगायचं आहे। पंढरपुरामध्ये जो VIP चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे। त्यांच्याकडे विकासाचा एजेंडा नाही आणि जनतेच्या आणि कार्यकर्त्यांचा विश्वास त्यांनी गमावलेला आहे असं मला असं वाटतं त्यांच्याकडे एजेंडा नाही, भारतीय जनता पार्टी अजेंडा आहे या महाराष्ट्राला आणि देशाला लुटण्याचा हा अजेंडा आहे। मला वाटतं लुटण्याचा अजेंडा असण्यापेक्षा कोणताच अजेंडा नसलेला बरा। त्यांचं 18 तारखेला जो आंदोलन होणार आहे त्याला त्या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून नवनीत राणा अमरावतीच्या हनुमानगडीवर हनुमान चालिसाचे पठण करणार आहेत। नवनीत राणा वगैरे चिल्लर विषय याच्यावर मी काय बोलत नाही।